दहिसरमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळते। दहिसर चेकनाका परिसरात रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि यात साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना वाट काढताना मात्र तारांबळ त्यांची झालेली आहे। दहिसरमध्ये सुद्धा पण पाऊस कोसळतोय आणि त्याचा परिणाम म्हणजे आता ठिकठिकाणी पाणी साचलंय। ही दृश्य बघतोय आपण, सकाळी 7:30चे दृश्य आहेत। दहिसर चेकनाका परिसरामध्ये रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि त्यातूनच सगळे वाहन चालक वाट काढतायत। मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। तो दहिसरचा परिसर आहे हा आणि इकडे आता पावसाला सुरुवात झाली। मुंबईचा उपनगरचा परिसर आहे, बघू शकतो तर मोठ्या प्रमाणावर इकडे दहिसर चेकनाकाच्या सव्वेमध्ये खऱ्या अर्थानं पाणी साचलेलं आहे। मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं 2-3 दिवसात पाऊस जास्त पडेल याचा इशारा देण्यात आला होता, मात्र तेच चित्र दिसतंय। मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मुंबईच्या परिसरातला दहिसर परिसर जो आहे त्याचा चेकनाकाचा परिसर आहे आणि आता त्याच्या दहिसरच्या चेकनाकाच्या परिसराच्या सव्वेमध्ये खऱ्या अर्थानं पाणी भरलेलं आहे। आपण बघतो ते रिक्षासुद्धा इकडे बंद झालेली आहे आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे खऱ्या अर्थानं मुंबईचं उपनगर जिकडे आज पावसाचे चिन्ह आहेत आणि तिकडे हे मोठ्या प्रमाणावर वॉटर लॉगिंग आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदर मुंबईच्या उपनगराचा हा परिसर आहे आणि दहिसर परिसरात सुद्धा आता मोठा मुसळधार पावसाला आणि पाणी वॉटर लॉगिंगला सुरुवात झालेली आहे। होऊ शकतो तर आता सतर्कतेचा इशारा कालपासून आजपर्यंत दिलेला आहे। तर मुंबईमध्ये आज पाऊस पडणार आणि तो पडताना दिसतोय। श्रेयस सावंत, पुढार न्यूज, मुंबई। पुन्हा एकदा आपण किंग सर्कल परिसरातली दृश्य बघणार आहोत। तिथून आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। पद्मेश, आताची काय स्थिती आहे? पाऊस हळूहळू आता आणखी वाढत चाललाय, पाणी निश्चित जास्त साचत असणार। रिद्धी, जर पावसाची आपण गती पाहिली तर जोरजोरात पाऊस हा पडत आहे, मुसळधार पाऊस पडत आहे। जो पाऊस सकाळी थोडासा रिमझिम पडत होता, पण आता त्याला गती मिळाली, त्याची बॅटिंग ती सुरू झालेली आहे। किंग सर्कल परिसरामध्ये जर पाहिलं तर अनेक ज्या गाड्या आहेत त्या इकडून चालल्या आहेत। हा जो परिसर आहे तो जवळपास मोठ्या प्रमाणात इथे पाणी साचतं, गुडघाभर इथे पाणी साचलेलं पाहायला मिळते। आता जी वाहतूक आहे ती थोडीशी जरी मंदावली असली तरी देखील जी रेल्वेचे आपण जर पाहिलं तर 10 ते 15 मिनिटं रेल्वे देखील उशिराने आहे आणि हा जो पूर्व द्रुतगती मार्ग आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे अनेक सकल भागामध्ये हा जो मुलुंड पासून जो सुरू होतो तो पार भायखळ्यापर्यंत असतो, तिकडे संपूर्ण जो सकल भागामध्ये पाणी साचलेले आहे। पूर्व उपनगरामध्ये भांडूप, कांजूर, विक्रोळी, कुर्ला आणि इकडे भायखळा असेल तर तिथे अनेक जे सकल भाग आहेत तिथे पाणी साचलेले। पालिकेने पंप लावले असले तरी देखील इकडे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि काल रात्रीपासून हा जो पाऊस पडत होता तो देखील आता इथे आपण त्याचं दृश्य जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात इथे पाणी साचल्याचं कळतंय। पालिकेने चे कर्मचारी आणि मुंबई पोलीस देखील अनेक ठिकाणी त्यांनी रस्ते देखील बंद केले आहेत। नागरिकांना त्यांनी आवाहन केलंय की जिथे पाणी साचले त्या रस्त्यावरून जाऊ नका, तरी देखील काही नागरिक हे आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर इकडनं पाण्यातनच जात आहेत, आपला जीव धोक्यात घालून जात आहेत। काही दुचाकीस्वार हे रस्त्यावरनं जात आहेत, जिकडे गुडघ्यावर पाणी असलं जर आपण पाहिलं तर इकडून आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की काही दुचाकीस्वार हे रस्त्यावरून चालत असताना पाहायला मिळते। सकाळपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। हा किंग सर्कल, दादर टीटी असेल, हिंदमाता असेल, तिथे पालिकेने जे पंप लागलेत ते सपशेल अपयशी ठरले आहेत, कारण कालपासून जोरदार पाऊस पडतोय पण पाण्याचा जो निचरा होतोय तो कुठे होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। रिद्धी, अगदी पद्मेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।